हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी ते थोडा वेळपासून केलं धीरजचं वेट, कारण त्याला ऑफिसमध्ये होतं थोडंसं काम. ते झालं, त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता केला आणि आम्ही आज एक कॉम्बो नाश्ता काहीतरी ट्राय केलेला, मज्जा आली. नंतर निघालो मुंबईला जाण्यासाठी. पहिलं तर आम्ही मांडव्याला गेलो बाईकवरून आणि भारी एवढं वातावरण होत होतं ना की मजाच येत होती. नंतर थोडं ऊनही पडलं, त्याचा कंटाळा आला. फायनली पोचलो मांडव्याला आणि मग लाईनमध्ये उभं राहिलो, कारण आम्ही जस्ट पोचणार आणि एक बोट निघून गेली होती. मग आम्हाला हाफ ॲन आवर वेट करावा लागला. ऑलमोस्ट पाऊण तास मी वेट केला आणि मग आम्हाला फायनली पाऊण तासानंतर आमची बोट भेटली, जी की आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही खाली जात होतो आणि मग मी असं छान शूट केलं. फायनली बोट आली, बोटमध्ये जाऊन बसलो आणि मस्त वारा सुटलेला. पण एवढी जास्त गर्दी केली होती ना सगळ्यांनी की खूप कंटाळा येत होता. तरी पण तसंच बसलो. ही अशी काहीशी उन्हाशी हालत झालेली. कधी कधी असं वाटतं ना की उन्हाळा येऊच नाही. बघा माझ्या केसांचा काय अवतार झाला. फायनली आम्ही पोचलो CSTला. आहे मी असं स्कार्फने स्वतःला मस्त कवर करून घेतलं आहे. CSTला आल्यावर शॉपिंग नाही असं होणार नाही, पण धीरजचं थोडंसं काम होतं ते आम्ही केलं आणि आम्ही थांबलो शॉपिंगसाठी. पण मला असं वाटलेलं थोडा वेळ लागेल, पण त्याला बराच वेळ लागला. मग मला असं वेट करायचं होतं. हे असं मस्त हॉटेल आहे इकडे, तसं मी कॅप्चर केलं. त्याच्यानंतर त्याचं काम होतं त्याच्या ऑफिसमध्ये, तिथे थांबलो. नंतर गेलो ज्यूस पिण्यासाठी. CST आणि गन्ना ज्यूस इज मॅन्डेटरी. मग नंतर गेलो बडी मी याच्यासमोर बगदादी म्हणून रेस्टॉरंट आहे, खूप जुनं आहे, तिथे आम्ही नेहमी जेवतो. तर तिथे गेलो. खूप जास्त गरम होत होतं आणि गर्दी बरीच होती. फायनली आम्हाला टेबल भेटला आणि आम्ही जेवलो आणि मग नंतर गेलो बोट पकडण्यासाठी. शॉपिंगही केली, पण त्याचं क्लिप नाही मी केलं. सो इथे लाईनमध्ये उभं राहिलो. मग इथे पण कंटाळा आला होता. ॲक्च्युली समरमध्ये काहीच करावं नाही वाटत. बघा माझा अवतार काय झाला. तर ही एवढी मोठी लाईन लागली होती. फायनली बोट मिळाली आणि आज होता बोटचा शेवटचा दिवस, त्याच्यामुळे आम्हाला लकीली बोट मिळाली. सेकंड डे जर गेलो असतो तर नक्कीच नसते भेटली. आम्हाला बाय बस ट्रॅव्हल करावं लागलं असतं किंवा बाय रोड, वॉटेवर. आता हे फायनली आम्ही निघालो आणि ऊन होतं पण चांगलं वाटत होतं. ऑलमोस्ट 5-5:30 झाले होते. तर मग हे असं छोटंसं क्लिप घेतलं. दोघंही दमलेलो, असं वाटत होतं की झोपूच जावं. फायनली पोचलो अलिबागला आणि मांडव्यावरनं अलिबागला जाताना हा माझा असा केसांचा काहीसा उतार झालेला. जे केस मी सकाळी फोल्ड करून ठेवलेले ते मी संध्याकाळी घरी येताना खोललेत आणि खूप जास्त डिहायड्रेट झालो होतो आम्ही. एवढं पाणी प्यायलेलो ना की पोट एकदम. आणि धीरज काहीतरी गाणं बोलत होता, तर ते बघून मी हसत होते. थँक्यू फॉर वॉचिंग.